नमस्कार. जल जीवन मिशन योजनेविरोधात आज विरोधकांनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जिल्हा परिषदेच्या समोर, त्याबाबत आपल्या सगळ्यांना काही फॅक्ट्स, काही वस्तुस्थिती आणि या योजनेबद्दलची माहिती आपल्याला देऊ इच्छिते. जल जीवन मिशन योजना ही केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली आणि ही योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात ही योजना त्यावेळेला लगेच राबवली गेली नाही. महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं. मी खासदार असताना केंद्रात संसदेमध्ये ही योजना आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू करा अशी मागणी संसदेमध्ये मी केली आणि केंद्र सरकारने लगेचच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करून ही योजना महाराष्ट्रात तात्काळ लागू करा अशा प्रकारचे आदेश हे केंद्राकडनं आले आणि त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या योजनेला सुरुवात झाली. जानेवारी 2021 मध्ये या योजनेचा आराखडा बनवायला नंदुरबार जिल्हा परिषदेने सुरुवात केली आणि नोव्हेंबर 2021 पर्यंत हे आराखडे पूर्ण झाले. त्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हे अॅडव्होकेट केसी पाडवी होते आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या सीमा वळवी आणि उपाध्यक्ष राम रघुवंशी हे होते. काँग्रेसचं सरकार, काँग्रेसचे पालकमंत्री, काँग्रेसची जिल्हा परिषद आणि त्यासोबत त्यावेळेचे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सदस्य हे सत्तेमध्ये सामील होते. या वेळेला जेव्हा ही योजना नंदुरबार जिल्ह्यामध्ये आराखडा बनवायला सुरू झाली आणि जे काही नियम आणि निकष केंद्र सरकारने ठरवून दिले होते त्या कुठल्याही निकषांचं पालन न करता फक्त टेबलवर बसून आराखडे तयार करण्यात आले. वस्तुस्थिती अशी आहे की नियमाप्रमाणे यांनी जे आराखडा तयार करणारे जे ठेकेदार होते त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन गावाचा डिटेल आराखडा तयार करणं गरजेचं होतं. ते आराखडा तयार झाल्यानंतर गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना या योजनेबद्दलची माहिती देणं अपेक्षित होतं आणि ही योजना ग्रामसभेचा ठराव घेऊनच फायनल करणं हे अपेक्षित होतं. त्यावेळी जेव्हा ही योजना लागू झाली, महाराष्ट्राचे आदिवासी खात्याचे मंत्री हे अॅडव्होकेट केसी पाडवी होते. या योजनेचा अर्धा निधी केंद्र सरकार देतं, अर्धा निधी राज्य सरकार देतं आणि आदिवासी भागांमध्ये आदिवासी विकास विभाग हा 50% शेअर या ठिकाणी देत असतं. त्या काळामध्ये अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी जल जीवन मिशन योजनेबाबत एक साधी मीटिंग सुद्धा त्या कार्यकाळात त्यांनी घेतली नाही. हे आराखडे ज्या वेळेला तयार होऊन मंजुरीस आले ते मंजुरीला आल्यानंतर जिल्हा परिषदेची अध्यक्ष सीमा वळवी, उपाध्यक्ष राम रघुवंशी आणि त्यांच्या बॉडीने हे आराखडे व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं होतं. कारण या आराखड्यांमध्ये फक्त पाईप टाकणं किंवा टाकी बांधणं एवढंच कॉम्पोनंट सामील नव्हते, तर याच्यामध्ये ज्या डीपी इलेक्ट्रिकच्या या पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक होत्या त्याचा सुद्धा या आराखड्यामध्ये समावेश होणं गरजेचं होतं. ज्या वेळेला ही पाईपलाईन गावामध्ये टाकली जाईल आणि कॉन्क्रीटचे रस्ते तुटतील किंवा गावात त्या ठिकाणी खोदकाम होईल आणि रस्ते खराब होतील तर ते रस्ते देखील नवीन बनवून घेण्यासाठीचा कॉम्पोनंट या आराखड्यामध्ये समावेश झाला पाहिजे होता. परंतु या कुठल्याही बाबी यांनी यांच्या काळात तयार झालेल्या या आराखड्यांमध्ये यांनी समाविष्ट केल्या नाही आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की सीमा वळवी यांच्या काळामध्ये तयार करण्यात आलेल्या आराखडे हे एकूण 3995 एवढ्या योजनेचे होते. सुप्रियाताई अध्यक्ष झाल्या ऑक्टोबर 2022 मध्ये आणि सुप्रियाताई अध्यक्ष झाल्यानंतर फक्त 182 योजनेची मंजुरी ही सुप्रियाताईंच्या काळामध्ये देण्यात आली आहे. पण 3992 एवढे 3295 इतक्या योजना या सीमा वळवी यांच्या काळामध्ये देण्यात आल्या. ज्या लोकांनी हे सर्व चुकीचे आराखडे तयार केले म्हणजेच काँग्रेस पक्ष आणि आजचा शिंदे गटाचे सदस्य, हे लोक तेव्हा सत्तेत असताना त्यांनी हा सगळा घोळ त्यांनी केला. नियमबाह्य आराखडे तयार केले. या योजनेला फ्लॉप करण्याच्या दृष्टीनं या लोकांनी काम केलं आणि अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट या योजनेमध्ये त्या टाइमला दाखवला नाही. मी वारंवार मागणी करत होती की गावात आपण ग्रामसभा घ्या,
पालकमंत्र्यांना सांगितलं तुम्ही मीटिंग्स घ्या, पण त्यांनी कुठलीही मीटिंग घेतली नाही. एक साधी मीटिंग केसी पाडवी पालकमंत्री असताना, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री असताना, नॉट अ सिंगल मीटिंग, एकही मीटिंग त्यांनी घेतली नाही. आणि आज तेच लोक हे जल जीवन मिशन योजनेबाबत तक्रारी करत आहे. खरं तर या योजनेला फेल करण्याच्या दृष्टीने ही बॉडी काम करत होती आणि आज याच चोरांच्या उलट्या बोंबा या ठिकाणी सुरू आहे. मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की जेव्हापासून सुप्रियाताई या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या, गावित साहेब हे नंदुरबारचे पालकमंत्री झाले, मी गावित साहेब आणि सुप्रियाताई आम्ही तिघांनी नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुकानिहाय, गावनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आणि प्रत्येक गावात जी योजना आपण करतोय ती 100% घरांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठीचा आराखडा हा व्यवस्थित तयार झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून ज्या ज्या उणीवा यांच्या काळामध्ये झालेल्या होत्या त्या भरून काढण्याच्या दृष्टीनं वाढीव आराखडे हे तयार केले आणि त्याला मंजुरी आपण राज्य सरकारकडून घेतलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं पाण्याची योजना ही व्यवस्थित प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण यांच्या काळात यांनी जो घोळ केला, खरं तर हा आम्ही मागे पण सांगू शकलो असतो, पण आमचा उद्देश हा योजना 100% सक्सेस झाली पाहिजे. यांनी जे काय घाण केली, यांनी जो काय घोळ केला तो सर्व दुरुस्त करायचं काम हे आमच्यावर येऊन ठेपलं. जर सीमा वळवींनी, अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी यांच्याकडे असलेली जिल्हा परिषद व्यवस्थित चालवली असती, जल जीवन मिशन योजनेचं व्यवस्थित आराखडे तयार करून घेतले असते, यांनी डीएसआर सुद्धा 2019चा जुना घेतला, त्यामध्ये या योजना या पूर्ण होणं अशक्य होतं. अनेक ठेकेदारांनी काम अर्धे अपुरे सोडून पळून गेले, काही ठेकेदारांनी तर कामच चालू केले नाही. आज 94 योजना या आम्ही सुरू न झाल्यामुळे त्यांचे आम्ही टेंडर हे कॅन्सल करून नवीन निविदा प्रक्रिया त्यांची काढली. यांनी जे काही कॉम्पोनंट या योजनेमध्ये घेतले नव्हते, जसं डीपी, आता काही ठिकाणी योजना पूर्ण झाली पण तिथे डीपीच नाही, गावाकडे एवढा पैसा नाही डीपी बसवायला, भरायला. आणि जर योजनेमध्ये ही तरतूद होती तर यांनी ती तरतूद का केली नाही? यांनी फक्त या योजनेला फेल्युअर करायचं काम केलं, पण या योजनेला यशस्वी करण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करत आहोत. आम्ही बऱ्याच अंशी ज्या यांनी केलेल्या चुका होत्या त्या दुरुस्त करून योजना या पूर्णत्वास नेल्या आहे. काही ठिकाणी अजून आम्ही वाढीव आराखडे तयार करून हे आम्ही पाठवलेले आहे. वास्तविक धडगाव, अक्कलकुवा हा अतिदुर्गम भाग आहे. केसी पाडवी 35 वर्षापासून या भागाचे आमदार आहे आणि त्यांनी त्यांच्या भागात 35 योजना सुद्धा 35 वर्षात केल्या नाही. आज तिथे 100% योजना गाव पाड्यात करायचं काम हे आम्ही करत आहोत. आणि जे आज आमच्यावर आरोप करताय त्या लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छिते की ते जेव्हा आज खासदार गोवाल पाडवी जेव्हा प्रेस घेतात, त्यांच्या स्टेजवर जल जीवन मिशनचे ठेकेदार बसलेला असतो, ज्याने स्वतः कामं घेऊन कामं अपुरे सोडलेले आहे. आज मोठमोठ्या योजना जल जीवन मिशनच्या या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत केल्या जातात. त्याचं शनी मंडळ आहे, सारंगखेडा आहे, अशी मोठमोठे गावं आज नंदुरबार विधानसभा मतदारसंघातले. तिथे ड्रीम कन्स्ट्रक्शन नावाची एजन्सी काम करते. ही ड्रीम कन्स्ट्रक्शन किरण तडवी यांची आहे आणि हेच किरण तडवी आज काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये खासदाराच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून बसतात. अशा बोगस लोकांसोबत हे लोक प्रेस घेतात आणि आमच्यावर आरोप करतात. ज्या लोकांनी जलजीवन मिशन योजना फेल करायचा जसं त्यांनी ठेकाच घेतलेला आहे, त्यांनी काम घेऊन अपुरं काम सोडलंय. त्याच्यामुळे या काँग्रेसच्या आणि त्यांच्या सोबतचे मित्रपक्ष यांचा हा चोरांच्या उलटा बोंबा सुरू झालेले आहे. त्या ठिकाणी जे बाविस्कर आहे, संजय बाविस्कर जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, तर त्यांच्या नातेवाईकांची ही सर्वे एजन्सी त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि 80% पेक्षा जास्त कामं त्या सर्वे एजन्सीला दिलेले. ताईने जसं सांगितलं तसं व्यवस्थितपणे त्यांनी सर्वे नाही केला. तर ही गोष्ट जेव्हा सभागृहामध्ये आम्ही लक्षात आणून दिली सदस्यांची, तेव्हा सर्व पक्षाचे सदस्य त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं. त्याच्यामध्ये
या ठिकाणी जे रतन पाडवी आहे ते गट नेता म्हणून तेव्हा होते, स्टँडिंगची ज्या दिवशी सभा झाली तेव्हा, आणि गट नेताने त्या ठिकाणी सांगितलं की जर यांना तुम्ही कार्यमुक्त नाही केलं तर आम्ही सभेचा त्याग करून आम्ही वॉकआउट करू. आणि त्यांच्या सोबतच या ठिकाणी विजू पराडके आहे, सीके पाडवे आहे, तुमचे मोहन शेवाळे आहे, त्याच्यानंतर भरत गावित आहे. या सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की जर स्टँडिंगच्या मीटिंग मधून त्यांना बाहेर नाही काढलं आणि त्यांना कार्यमुक्त नाही केलं तर आम्ही जीबी सुद्धा या ठिकाणी चालू देणार नाही. आणि दोघं मीटिंग मध्ये हे जे पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की कशा पद्धतीने यांनी त्या ठिकाणी वॉकआउट केलेलं आहे. आणि आज जसं ताईने सांगितलं तसं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले कामं आहे त्यांच्याच विरोधामध्ये तेच लोक आंदोलन करत आहे. आणि जे नळाचे कनेक्शन आहे तर कुठे कुठे त्यांनी नळाचे कनेक्शन सुद्धा त्या ठिकाणी दिलेले नाही आहे, फक्त पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. आणि आमच्या इस्टिमेट मध्ये एवढंच आहे हे त्या ठिकाणी जे इंजिनियर आहे ते सांगत होते. आणि वास्तविक जे इस्टिमेट आहे त्याच्यामध्ये नळ कनेक्शन द्यायचं हे क्लिअर कट त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. सर्वे मध्ये जिथे गाव आहे, जिथे पाडे वस्ती जिथे सुटून गेलीये तर ती वस्ती सुटून गेली, त्यासाठी जेव्हा कॉन्ट्रॅक्टर लोक काम करायला जातात तेव्हा गाववाले सांगतात की आमचे घर जोपर्यंत समाविष्ट करून नाही घेत तोपर्यंत आम्ही काम नाही चालू करू देणार. आणि अशा पद्धतीने पुष्कळ ठिकाणी त्यांनी काम सुद्धा या ठिकाणी चालू करू नाही दिलं, कारण अर्ध गाव या ठिकाणी सर्वे मध्ये सुटलेलं आहे. काही काही ठिकाणी सोर्सेस आहे ते चुकीचे सोर्सेस त्या ठिकाणी दाखवले, 4-4, 5-5 विहिरी त्या ठिकाणी खोदावे लागतंय तरी सुद्धा पाणी भेटत नाहीये. तर अशा ठिकाणी सोर्सेस व्यवस्थितपणे सर्वे झालेला नाही आहे. आणि जसं या ठिकाणी ताईंनी सांगितलं तसं जे पाईपलाईन या ठिकाणी टाकताय तर पाईपलाईन सोबत रस्त्याचं सुद्धा इस्टिमेट त्यांनी बनवायचं हे अपेक्षित होतं की रस्ते आहे ते तुटणार तर ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी वाढीव इस्टिमेट त्या ठिकाणी त्यांनी बनवायचं अपेक्षित होतं, तर ते सुद्धा या ठिकाणी बनवलं गेलं नाही. आणि त्याच्यासाठी जेव्हा आम्हाला ज्या ज्या ठेकेदारांनी लिहून दिलं तर ज्यांचा जास्त कालावधी झाला होता त्यांच्यावरती कारवाईचे आदेश सुद्धा या ठिकाणी मीटिंग मध्ये असू द्या किंवा आमचं जे बैठक आढावा बैठक असू द्या त्याच्यामध्ये वारंवार सीओना सांगून संबंधित ठेकेदार ज्यांनी जबाबदारीने काम नाही केलं त्यांच्यावरती आम्ही कारवाई सुद्धा केलेली आहे.